एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केली आहे का आपल्या इंडियन मोटरसायकल इंडस्ट्रीची किंवा कार इंडस्ट्रीची? तुम्हाला माहिती आहे, ज्या व्हेकल जास्त कॉन्ट्रोवर्शियल असतात त्याच रोडवर जास्त दिसतात, म्हणजे त्याचे सेल जास्त झालेले दिसतात. जसं की आता ही ओला झाली. आता तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर बघता तर तुम्ही किती असे स्कूटर बघता ज्या रोडवर तुम्हाला मल्टिपल दिसतात एका टायमिंगला. ओला जे मी बघितली, ओला ह्याचे बरेच मॉडेल मला ह्याच्यावर दिसतात कम्पेअर टू एथर किंवा बजाज चेतक वगैरे जे इलेक्ट्रिक ब्रँड आहेत बाकीचे, त्यांच्यापेक्षा हे ओलावाले जास्त दिसतात, जे पर्सनल यूजसाठी यूज करतात, नॉट डिलिव्हरीसाठी. आता ही एक्सपर्ट स्टुडंट, नॉट की मी घेतले म्हणून बोलतोय, बट ओव्हरऑल पण तुम्ही जर खरंच जे लोक रोडने डेली ट्रॅव्हल करतात ते लोक बघू शकतात की एक्सपर्ट स्टुडंटला स्टार्टिंगला एवढा बॅकक्लॅश भेटला की भाई एवढे प्रॉब्लेम आहेत, तेवढे प्रॉब्लेम आहे. फर्स्ट बॅचमध्ये बऱ्याच गाड्यांचे प्रॉब्लेम होते, बरेच लोक नेगेटिव्ह व्हिडिओ टाकून नवीन कंटेंट क्रिएटर झाले, एवढे व्ह्यूज मिळवून दिले. ठीक आहे, त्यांच्या युनिट्समध्ये प्रॉब्लेम आले, फर्स्ट बॅच होता, जे काय पण होता XYZ. सांगण्याचं तात्पर्य हे की जो जास्त कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक असतो तोच इंडियन कन्झ्युमरला जास्त आवडतो. हे खरं आहे का? ओला उबर एवढे प्रॉब्लेम आहे, एवढ्या व्हिडिओज आहेत त्याच्या, एवढा नेगेटिव्ह PR म्हणा किंवा नेगेटिव्ह व्हिडिओज म्हणा, रिव्ह्यू म्हणा, एवढं सगळं आहे. एक्सपर्ट स्टुडंटच्या एवढ्या आहेत, पण त्यांना त्या गाड्यांबरोबर कम्पेअर केलं जातं तर त्या गाड्यांची सेल का नाही होत? हा प्रश्नाचं कोणीतरी कमेंटमध्ये उत्तर द्या मला.